जय रघुवीर समर्थ। शुकासारिखे पूर्ण वैराग्य दाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराते, रवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानेवाले सर्व श्रोतांना नमस्कार, विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 4 जुलै। मित्रांनो, एक आनंदाची बाब आहे की आपल्या जबलपुरातील ज्येष्ठ मराठी भाषी महामंडळाची स्थापना होऊन 1 तप पूर्ण झाले। सर्वांना अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा। महामंडळाच्या उद्घाटन प्रसंगी संयोजक श्री उदय देशमुख यांनी एक कविता मंचवर प्रस्तुत केली होती। कविता श्री उदय देशमुख यांची रचना असून त्यांनी स्वतः गायली होती। तीच कविता आज मी माझ्या आवाजात सादर करीत आहे। शीर्षक आहे पुलंची पायरी। वरिष्ठ जन हे जमतील सगळे, वरिष्ठ जन हे जमतील सगळे, विचार प्रत्येकाचे वेगळे, तरी त्यातूनी वाट काढूनी बांधू ही पायरी, पुलंची पायरी। नको सिमेंट नको विटा, नको सिमेंट नको विटा, लोखंडाला देऊ फाटा, तरी आपली तयार होईल सुंदर ही पायरी, पुलंची पायरी। स्वास्थ्य परीक्षण आरोग्य चिंतन, स्वास्थ्य परीक्षण आरोग्य चिंतन, कधी करावे विचार मंथन, सहलीच्या त्या माध्यमातून पाहूया पायरी, पुलंची पायरी। गायन वादन गप्पा चर्चा, गायन वादन गप्पा चर्चा, कधी करूया वरिष्ठ अर्चा, घेऊन त्यांते आशिष, वंदू पुलंची पायरी, पुलंची पायरी। वृद्धपणीचा काल सुखाचा, वृद्धपणीचा काल सुखाचा, शांतीचा आणि आरोग्याचा, होण्याकरता नित्य स्मरूया पुलंची पायरी, पुलंची पायरी। अशी कविता सादर झाली होती। मित्रांनो, तुम्ही म्हणाल हे आज कशाला? तर महाराष्ट्रातले लाडके व्यक्तित्व, लेखक, वक्ते, नाटककार, कलाकार, संगीतकार व विनोदी म्हणून प्रसिद्ध व ज्यांची पुण्यतिथी 12 जून नुकतीच संपन्न झाली, ते आहेत आदरणीय पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु ल देशपांडे। हे निमित्त साधून मी एक अभिवाचन प्रस्तुत करीत आहे। पुलंचे पुस्तक असामी यातील छोटासा भाग पुलंना आदरांजली म्हणून प्रस्तुत। कुणीच म्हटलंय कसा मी, जसा मी तसा मी, असा मी। खरं सांगू का, हे कुणीच वगैरे काही म्हटलेलं नाही, मीच म्हटलं आहे। पण कुणीच म्हटलं आहे असं म्हटल्याशिवाय तुम्ही कान टक्कारून काय म्हटलं आहे ते ऐकलं नसतं। हे असंच आहे। जगात काय म्हटलं आहे यापेक्षा कोणी म्हटलं आहे यालाच अधिक महत्त्व आहे, हे मला कळून चुकलं आहे। थोर माणसं देखील फार काही निराळ म्हणतात असं नाही, पण ती थोर असतात हे महत्त्वाचं आहे। गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती प्रमाणे माझ्याही जन्मतिथीविषयी दुमत आहे। आईचं मत होतं की माझा जन्म कार्तिकी एकादशीला झाला। बाबा म्हणाले, आषाढी एकादशी होती। एकादशी होती हे नक्की, कारण उपास घडलेला दोघांनाही आठवत होता। शिवाजी महाराजांप्रमाणे माझं लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांशीही नातं जोडता येईल। ते आणि आम्ही एकाच रत्नागिरी जिल्ह्यातले। त्यांचं मूळ गाव काय बरं, ते काहीतरी बरंचसं आहे, जाऊ दे। आम्ही मूळचे कडमड्याचे। कडमड हे काही फारशा अभिमानानं उच्चारल्यासारखं गावाचं नाव नाही, पण गावाचं नाव आणि तिथं होणारा आपला जन्म ह्या 2 गोष्टी आपल्या हातात थोडंच असतात। आमच्या वडिलांनी
कडमड आणि जोश पण सोडलं. राजापूरच्या हायस्कूलातून मॅट्रिक झाले आणि मुंबईला येऊन पोस्टात चिकटले. चिकटले म्हणजे काय, पाकिटाला स्टाम्प चिपकावा तसे चिकटले. त्यामुळं माझ्या वडिलांना कडमडाची ग्रामस्थ मंडळी पोस्टा जोशी म्हणत. अजूनही कधी कडमडला गेलो तर एखादा पापणीचे केस देखील पांढरे झालेला म्हातारा आपले मिचमिचे डोळे आणखीनच मिचमिचे करीत, पोस्टाचा काय रे तू, असं विचारतो. वडिलांनी पोस्टात कारकुनी केली आणि मी तीच परंपरा पुढं चालू ठेवली. त्याने पोस्टात नोकरी केली आणि मी मात्र बेन्सन जॉन्सन कंपनीत एकदा जो शिरलो तो अजूनही आहे. वडील म्हणाले होते ब्रह्मदेवाने ब्राह्मणाच्या नशिबी लिहिल्या गोष्टी दोनच, एक पळी पंचपात्र आणि दुसरी दौत लेखणी. आपली पळी पंचपात्री सुटली. लेखणी खट्ट धरून ठेव. काय समजला बेपट्या? वास्तविक बेपट्या हे माझं पाळण्यातलं नाव आहे नव्हे. वास्तविक बेपट्या हे माझं पाळण्यातलं नाव नव्हे. माझ्या नावाची खरी गंमत झाली आमच्या लग्नात. वडील निमंत्रण पत्रिका छापण्याचा विरोध होते. उगीच पत्रिका छापून पोस्टाची कामं नका वाढवू असं त्यांचं मत होतं. त्यामुळे शेवटपर्यंत नवऱ्या मुलाचं नाव गुलदस्त्यातच होतं. आमचं लग्न थेट जुना पद्धतीचं झालं. सौभाग्यवतीचं माहेरही कोकणातच. आम्ही कडमण्याचे जोशी आणि ती मंडळी पोंबुर्प्याची. पोंबुर्प्याच्या मारुतीच्या देवळात लग्न झालं आमचं. अगदी शास्त्रोक्त सगळे सोपस्कार झाले. ही लग्नात 15 वर्षाची आणि मी असाच आसपास कुठंतरी. दोघांनी मांडवातच एकमेकांना पाहिलेलं, त्यामुळे तिला माझं नाव ठाऊक नव्हतं आणि मला तिचंही. आमचा प्रेमविवाह वगैरे नसल्यामुळे प्रिय अमुक अमुक हे नव्हतं. हिने मला पहिलं पत्र लिहिलं ते शंकराच्या वेळी पहिल्या बाळणपणाला पोंबुर्प्याला गेली तेव्हा. त्यात देखील प्रिय पतिराज वगैरे भानगड नव्हती. चक्क कृताने एक शिरसाष्टांग नमस्कार. आणि आयुष्यात पहिल्यांदाच येणाऱ्या त्या पत्रातलं पहिलं वाक्य होतं, पत्र लिहिण्यास कारण की येताना दूधवाला सांगावयास विसरले. 1.25 शेर दूध काय करायचं, रोज पावशेर घ्या व त्याप्रमाणे भैयाला सांगा. हापिसात जाताना स्वयंपाकाच्या खोलीला कडी लावण्यास विसरू नये. शेजाचा बोका येतो. माझी प्रकृती उत्तम आहे. तात्पर्य, लग्न लागलं तरी तिला माझं नाव ठाऊक नव्हतं. पंक्तीत घास घेताना प्रश्न आला नाव घेण्याचा. साळकाया माळकाया भोवती जमलेल्या तेवढ्यात गुजामावशी म्हणाली, चांगला मोठ्यानं घे, सगळ्यांना ऐकू जायचा बरं का गं अन्नपूर्ण आहे. आमच्या कुटुंबाचं नाव अन्नपूर्णा आहे हे तेव्हा कळलं. माझ्या छातीत मात्र धडधडत होतं. तिला माझं नाव ठाऊक आहे की नाही देव जाणे. तेवढ्यात आमचा तो काका फार पंक्तीत पुन्हा ओरडला, बेपट्या तू रे शिचक, कशाला नर्वस होतं, वर बघ. आमच्या बायकोनं उखाणा घ्यायला सुरुवात केली. उखाणा तरी काय, नामी काढला होता, समोरच्या कोनाड्यात उभी हिंद माता. समोरच्या कोनाड्यात उभी हिंद माता बेपट्याचं नाव घेते, माझा नंबर पाहिला. तेवढ्यात काका केकाटला, त्याचे पाळण्यातले नाव बेपट्या नव्हे धोंडू, पुन्हा घेत तो उखाणा. होई की काय ही नवऱ्यात बेपट्या म्हणते. मग पुन्हा एकदा ती हिंदमाता कोनाड्यात उभी राहिली. त्या उखाण्याला काय प्रास काय यमक काही नाही. समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता अमक्याचं नाव घेते, माझा नंबर पाहिला. कशाला पत्ता नव्हता. नाहीतर त्या काळी देखील बायका काय छान उखाणे घ्यायच्या.
सोन्याच्या ताटात चांदीची वाटी, चंद्रभागा चुरते गणपतरावांसाठी, असले कितीतरी छान उखाणे होते. आमच्या बायकोनं कोनाडात हिंदमातेला उभी केली केळसुणीसारखी. तात्पर्य, माझं नाव धोंडू, धोंडू तर धोंडोपंत व्हायला फार वर्ष लागली. मित्रांनो, जीवनातलं महाभयंकर कर्तव्य असेल तर हिच्याबरोबर खरेदीला जाणं. बायकांना ज्या काही गोष्टी फक्त स्वतःलाच जमतात असं वाटतं, त्यातली खरेदी ही महत्त्वाची बाब आहे. 2 पैशाचा अळू असो, नाहीतर 200 रुपयांचा शालू असो, दक्षता तीच, जिकीर तीच, हुज्जत तीच, किंबहुना दुकानदाराशी हुज्जर घालायची पराकाष्ठेची तयारी, हा तर खरेदी शास्त्राचा पाया आहे. तुम्हाला जर बायकोबरोबर खरेदीला जायचं असेल तर देव करो असे प्रसंग तुमच्यावर फारसे न येवोत, तर एक गोष्ट प्रथम लक्षात ठेवावी. लवकर आटपा हे वाक्य चुकूनसुद्धा उच्चारता कामा नये. राग, लोभ, क्रोध वगैरे योग साधनात संसारात राहून करायचे असेल तर बायकोबरोबर खरेदीला जा. या सगळ्या प्रकरणात सर्वात गंभीर मामला म्हणजे कापड खरेदी. बापरे, आमची बायको एके दिवशी मस्करांच्या दुकानातल्या लोकांसमोर चक्क मला चिकन घ्यायचा म्हणाली. चिकन? पोंबरप्याच्या मारुतीच्या देवळातल्या उपाध्याच्या घरात बटाट्याच्या सुक्या भाजीला पक्वान्न मानणाऱ्या कुटुंबात वाढलेली ही भगमभटाची अन्नपूर्णा चिकन मागायला लागल्यावर मी आधी सोडा मागवला. घरात अजून अंड्याचा पत्ता नाही आणि चिकन. मी जोरात ओरडलो, चिकन? मस्करांच्या दुकानाला मटण प्लेट हाऊस समजली की काय ही? मला वाटलं आता मस्कर काय कापडवाले मूर्छित पडणार की काय, पण घटकाभरातच चिकन हे कापडाचं नाव आहे हे कळलं. तरीच एकदा मटण कट म्हणाली. मटण कट ही एकेकाळी पोलक्याची फॅशन होती. हळूहळू मीही निढावत चाललो. उद्या हिने कापड दुकानात जाऊन बोकड मागितला तर मी बोलणार नाही. आता चिकन हे पोलक्याचं कापडाचं नाव असल्यावर बोकड हे शर्टिंगचं नाव असायला काय हरकत आहे. एकदा आमच्या शंकराला लग्न मुंजीला जाताना घालासाठी चांगलासा शर्ट शिवायचा म्हणून आम्ही आठवले शहाड्यांकडे कापड घ्यायला गेलो. तिथल्या एका पोक्त माणसाला हिने विचारलं, डबल घोडा आहे का हो? अगं, शंकराच्या मुंजीला अजून पत्ता नाही आणि वरातीच्या घोड्याची कसली चौकशी करतेस? असं म्हणून मी पोक्त ग्रहस्थांना म्हणालो, माफ करा हो आठवले, त्यांनी पाहिलंच नाही. ते शहाडे असतील म्हणून मी गप्प बसलो. पण ते मात्र म्हणाले, गोविंदा डबल घोडा घे. मग तो गोविंदा रेशमी कापडाचं ठाण घेऊन आला. अस्सल डबल घोडा आहे म्हणाले. त्यांनी किंमत सांगितल्यावर मात्र त्यापेक्षा खऱ्या घोड्याची जोडी स्वस्तात मिळेल असं मला वाटलं. मी त्यांना म्हणालो, अहो शहाडे, लहान मुलाच्या शर्टाला हवाय कापड, त्याला करायचं काय डबल घोडा? चांगलासा मांजर पट द्या. तुम्ही गप्प बसा बघू. डबल घोडा खडा हो 1.5 वार. त्यांचं काय ऐकता तुम्ही कुळकर्णी? हत्तीच्या म्हणजे ते आठवलेही नाही, शहाडेही नाही आणि मंडळीपैकी होते. त्यांनी रीतसर डबल घोडा फाडला आणि मी तिसरीकडेच पाहायला लागलो. अलीकडे हिच्या नावाची डाखही वाढली होती. पूर्वी म्हणजे महिन्यातून एकदा पोंबरप्याहून आमच्या श्वशुरांचं चिरंजीव सौ अन्नपूर्णा, ऐश उपरी अनेक आशीर्वाद अशा महिन्याचं खुशालीचं कार्ड आणि माझी इन्शुरन्सची नोटीस, या पलीकडे पत्रव्यवहार नसे. पण आताशा मिसेस घरात आहे का असं विचारणारा भगिनी आणि मिसेसच्या नावावरची पत्र देखील वाढली होती. आमचा 3 खोल्यांचा ब्लॉक, प्रत्येक भिंतीला स्वतंत्र रंग लागला होता. खिडकीवर एक दिवस मी रेलून उभा राहायला गेलो
तर एक लहानसं कुंडीतलं रोप मला कचकन टोचलं. आई, मी जोरात ओरडलो. अगं बाई, माझ्या कॅक्टस मोडलं वाटतं, ती ओरडली. काय? मिसेस गोऱ्याने मला कॅक्टसची ही व्हेरायटी दिली होती. कसलं कॅक्टस? अगा निवडून आहे हा. इश्य, कॅक्टस म्हणतात त्याला. मॉडर्न लाईफमध्ये काय चाललं आहे तुम्हाला ठाऊक देखील नाही. अगं निवडुंगात काय आलं मॉडर्न? आणि या मिसेस गोरे कोण? इश्य, असिस्टंट कलेक्टर आहेत त्यांच्या मिसेस गोरे. काय? तिने तुला हा निवडुंग दिला कलेक्टन बाईने? मग तू तिला काय बाभळीचे काटे देणार आहेत? ते काय कपाटावर ते बाभळीचे काटे दाखवीत ती म्हणाली. उद्या मिसेस गोऱ्यांच्या घरी हाय टी आहे. मिसेस गोरे बाभळीचे काटे घेऊन काय करणार? अहो त्यात पॉपकॉर्न्स घातले की फुलं अभ्यास आल्यासारखी दिसतात. पॉपकॉर्न्स म्हणजे लाह्या हे कळल्यावर मी थंड झालो. पैशाला पसाभर मिळणाऱ्या लाह्या आता 6 आणे मूठ झाल्या हे पाहून मात्र माझ्या अंगाची लाही झाली. आणि हिनं त्या बाभळीच्या काट्यांना एक एक लाही टोचून त्या काट्याचं झाड फुलवलं. घरात निवडून आली की माणसं फॉरवर्ड कशी होतात हे मला कधीही कळणार नाही. चहाबरोबर खायला आलं की तो हायटी होतो. व्हीम नाव याचा गोखले मास्तरांनी लहर असा अर्थ शिकवला होता. तो बदलून मोरी धुवायची पावडर असा केव्हा झाला हे कळलंच नाही. आणि एके दिवशी सकाळी मला जाग आली तेव्हा ही डोक्यावर पुस्तक घेऊन चालताना दिसली. डोक्यात ज्ञान घुसवायचा हा नवा प्रकार मी कधीही पाहिला नव्हता. हे काय? माझ्या या प्रश्नानं तिच्या डोक्यावरचा दासबोध खाली पडला. ईश्वर, काय दचकले मी? तू नुसती दचकलीस, पण दासबोध डोक्यावर घेऊन काय हिंडते आहेस? हे कसला व्रत? पूर्वी प्रतिपदेपासून दासनवमीपर्यंत मी अंशपोटाने दासबोध वाचित असे. आणि गटे शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचा म्हणतात तशी ही दासबोधाची आलवणात गुंडाळलेली पोथी डोक्यावर घेऊन आमच्या बेडरूममध्ये गस्त घालत होती. अगं हे काय अगं हे काय डोक्यावर पोथी घेऊन काय करतेस आहे? चाल सुधारते त्यामुळे. पोथी न उघडता डोक्यावर घेऊन हिंडल्यावर चाल सुधारते हे ऐकून मी निपचित झालो. समर्थांनी मूर्खाची लक्षणं लिहून देखील अजून बरीच शिल्लक उरली आहेत याची मला खात्री पटली. असो, तर मित्रांनो, हे अभिवाचन कसं वाटलं अवश्य सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम.